हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू प्रेप सीईटी. तुमची एमएसटी सीईटीची एक्झाम आता खूप जवळ आलेली आणि मला माहिती आहे की तुमच्या माइंडमध्ये आता खूप सारे डाऊट्स असतील. कारण एमएसटी सीईटी एक्झाम मे बी तुम्ही फर्स्ट टाइमच देत असाल. तर एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला काय गोष्टी माहीत असल्या पाहिजेत, जर तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये काही प्रॉब्लेम झाले तर तुम्ही काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. सो तुम्ही एकदम राईट व्हिडिओला क्लिक केले. आपण या व्हिडिओमध्ये सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी की तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स तुमच्यासोबत कॅरी करायचे, तुम्हाला जर कुठली प्रॉब्लेम येते तर तुम्ही कोणाशी कॉन्टॅक्ट केला पाहिजे आणि काय रूल्स आहेत जे सीईटी एक्झाम किंवा सीईटी एक्झाम हॉलमध्ये तुम्ही ऑलवेज फॉलो केले पाहिजे, ते सगळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे. सो विदाउट वेस्टिंग अवर टाइम आपण या व्हिडिओला स्टार्ट करूया. सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला सांगतो की कुठले डॉक्युमेंट्स आपल्याकडे रिक्वायर्ड आहेत. स्टार्ट करूया आपण. सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या ऍडमिट कार्डची प्रिंट खूप इम्पॉर्टंट आहे. तर ऍडमिट कार्ड तुम्ही तुमच्या सीईटी सेलच्या वेबसाईटवरून डाउनलोड केलेच असेल, तर त्याच्या तुम्हाला प्रिंट्स तुमच्या सोबत कॅरी करायच्या आहे. सेकंड थिंग की तुम्हाला तुमचा फोटो आयडी प्रूफ घेऊन जायचा. आता फोटो आयडी प्रूफ मध्ये काय येतं, मोस्टली आधार कार्ड. सर्व स्टुडंट आधार कार्डच प्रेफर करतात. सो मी पण तुम्हाला सजेस्ट करेल की आधार कार्डच सोबत न्या. बट हा, ओरिजिनल फोटो आयडी, ओरिजिनल आधार कार्ड तुम्हाला तुमच्या सोबत न्यायचंय. आणि थर्ड आणि इम्पॉर्टंट गोष्ट, तुम्हाला तुमचे पासपोर्ट साईज फोटो न्यायचे, जे तुम्हाला तिथे एक्झाम हॉलमध्ये लागणार आहेत. सो मिनिमम 2 पासपोर्ट साईज फोटो लागतील, बट आय विल सजेस्ट की मोर दॅन 2 तुम्ही सोबत कॅरी करा, कुठलाही प्रॉब्लेम टाळण्यासाठी. आता सेकंड इम्पॉर्टंट थिंग, तुम्हाला जेव्हाही तुम्ही एक्झाम हॉलमध्ये एंटर कराल, ना तुमचा मित्र तिथे असेल ना किंवा दुसरा कोणीच मदत करणार नाही. तुम्हाला फक्त एकच व्यक्ती जो तिथे मदत करू शकतो, तो म्हणजे तुमचा एक्झाम हॉल इन्व्हिजिलेटर. तुमचा जो सुपरवायझर असेल, इन्व्हिजिलेटर असेल त्या एक्झाम हॉलचा, तो एकच असा व्यक्ती असेल की तुम्ही त्याच्याकडे सर्व प्रॉब्लेम सांगू शकता आणि ओनली दॅट पर्सन कॅन हेल्प यू. सो तुमचा मित्र जरी तुमच्या एक्झाम हॉलमध्ये असेल किंवा कोणी ओळखीचं असेल, ते तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकत नाही. ऑलवेज कॉन्टॅक्ट युअर इन्व्हिजिलेटर. आता खूप वेळा असं होईल की तुमच्या माइंडमध्ये हा डाऊट असेल की जर असं काही झालं तर की माझं कॉम्प्युटरच चालत नाहीये, कारण की मे बी ऍट द एंड ह्या ज्या एक्झाम्स आहेत त्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये होतात आणि तिथे जे कॉम्प्युटर्स आहेत ते ऑलवेज चांगले असतील याची गॅरंटी नसते. सो असं पॉसिबल आहे की ते जे कॉम्प्युटर्स आहेत ते चालणं बंद करतील किंवा मॉनिटर मध्ये तुम्हाला काहीतरी डिफेक्ट होऊन जाईल, तुमचा माऊस काम करणं बंद करून जाईल किंवा एकदम वर्स्ट केस मध्ये इलेक्ट्रिसिटी चालली जाईल आणि तुमचा पूर्ण सिस्टम शटडाऊन होऊन जाईल. आता या केसमध्ये काय करायचं, तर सगळ्यात पहिले बिलकुल पॅनिक व्हायची गरज नाहीये. या केसमध्ये जेव्हाही तुमच्या डिव्हाइस मध्ये काही फेल्युअर येतं किंवा इलेक्ट्रिसिटी चालली जाते, तुमची एक्झाम त्याच टाइम स्टॅम्पवर स्टॉप होऊन जाते. सो मे बी जर माझं एक्झाम अर्धा तास बाकी असताना जर लाईट चालली गेली आणि आता पूर्ण सिस्टम बंद झालेली आहे, सो जेव्हा लाईट येईल किंवा जेव्हा माझी सिस्टम परत ऑन होईल तेव्हा माझ्याकडे तेवढाच अर्धा तास बाकी असेल. माझा कुठलाच टाइम वेस्ट होणार नाही किंवा मी अगोदर जे क्वेश्चन सॉल्व्ह करून टिक केलेले आहेत ते सुद्धा, त्याची सुद्धा प्रोग्रेस माझी लॉस्ट होणार नाही. सो बिलकुल पॅनिक करायची गरज नाहीये. हा, जर इन केस तुमचा मॉनिटर किंवा तुमचा पीसी मध्ये तुमचं माऊस ह्या गोष्टी काम करत नसतील तर तुम्ही त्या अगोदरच टेस्ट करून घ्या आणि इन्व्हिजिलेटर सोबत कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला नक्कीच मदत करते. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे तुमचा चीटिंग रिलेटेड. मी खूप तुम्हाला खूप रिक्वेस्ट करून सांगते की बिलकुल चीटिंग करू नका एक्झाम मध्ये, कारण यावर्षी सीईटी सेलचे रूल्स खूप स्ट्रिक्ट आहेत. जर तुम्ही चीटिंग करताना सापडले तर ते तुम्हाला डायरेक्टली डिस्क्वालिफाय करतील. असं असू शकतं की तुम्ही विचार कराल की तुमचा बाजूला तुमचाच फ्रेंड बसलेला आहे, जे की पॉसिबल नाहीये. बट इन केस जर तुमच्या बाजूला तुमचाच फ्रेंड असेल आणि तुम्हाला जर त्याचे एक्झामचे आन्सर्स बघायचे असतील तरी सुद्धा तुम्ही त्या गोष्टी अवॉइड करा, कारण त्याचे जे एक्झाम पेपर आहे त्याच्यामध्ये जे क्वेश्चनचा सिक्वेन्स आहे आणि तुमच्या एक्झामिनेशन पेपर मधला क्वेश्चनचा सिक्वेन्स कम्प्लिटली डिफरंट असणार आहे. आणि त्यानंतर सुद्धा जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये बसलेले असाल, 2 कम्प्युटर्स मध्ये एक पार्टिशन असेल. सो जर तुम्हाला त्यांच्या लॅपटॉप किंवा कम्प्युटरमध्ये बघायचं असेल तर तुम्हाला असं वाकून बघावं लागेल. आणि ही गोष्ट जर सीसीटीव्ही मध्ये नोटीस झाली किंवा इन्व्हिजिलेटरने नोटीस केली तर तुमच्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. सो आय विल सजेस्ट की एकदम ऑनेस्टली एक्झाम द्या. जितकी प्रिपरेशन झाली एकदम ऑनेस्टली एक्झाम द्या, तुमच्यासोबत नेहमी चांगलं होईल. देन नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे तुमचा रफ पेज लिमिट. आता खूप ठिकाणी असं होतं की एक्झाम सेंटर तुम्हाला म्हणतात की तुम्हाला एकच रफ पेज आम्ही प्रोव्हाइड करू आणि त्यानंतर तुम्हाला काहीच प्रोव्हाइड होणार नाही. बट असं नसतं. सीईटी सेल कडून अशी कुठलीच लिमिट नाहीये एक्झाम रफ पेपरसाठी. तुम्हाला वाटेल तितके तुम्ही रफ पेपर युज करू शकतात. बट याचा अर्थ असा नाही की तुम्ही एक्झाम सेंटरच्या लोकांना त्रास देण्यासाठी खूप सारे एक्झाम पेपर गरज नसताना मागाल त्यांच्याकडे. सो जितके तुम्हाला लागताय, जितके खरंच नेसेसरी आहे, तुम्ही तितके बिनधास्त त्यांच्याकडे मागू शकतात. ते लोक तुम्हाला नक्की ते प्रोव्हाइड करतील. इन्व्हिजिलेटरकडे मागा किंवा तिथे जे सपोर्ट स्टाफ असतील त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही मागू शकता. देन नेक्स्ट इम्पॉर्टंट रूल आहे 90 मिनिट्स रूल. हा रूल मुळीच विसरू नका, कारण तुमचा एक्झाम पेपर 2 पार्ट्स मध्ये डिवायडेड आहे. फर्स्ट 90 मिनिट्स, नेक्स्ट 90 मिनिट्स. फर्स्ट 90 मिनिट्स मध्ये तुम्हाला फिजिक्स किंवा केमिस्ट्री हेच सॉल्व्ह करायचं आहे. तुम्ही मॅथमॅटिक्सवर जम्प करू शकत नाही. आणि नेक्स्ट 90 मिनिट्स मध्ये तुम्हाला मॅथ्स किंवा जर बायोलॉजी असेल तर बायोलॉजी तितकंच सॉल्व्ह करायचं आहे.
तुम्ही बॅक फिजिक्स किंवा केमिस्ट्रीवर येऊ शकत नाही. सो लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही फिजिक्स किंवा केमिस्ट्री सॉल्व्ह करताय, बिलकुल मॅथमॅटिक्सवर जम्प करायचा तेव्हा विचार करू नका. जे सेक्शन तुमच्याकडे ओपन आहे तेच सॉल्व्ह करा. फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये तुम्ही शफल करू शकता, बट तुम्ही मॅथवर जाऊ शकत नाही. सो हा रूल नेहमी लक्षात ठेवा. फर्स्ट 90 मिनिट्स फिजिक्स केमिस्ट्री, लास्ट 90 मिनिट्स मॅथमॅटिक्स किंवा बायोलॉजी. लास्टली 3 अवर्स कंपल्सरी रूल, की जर तुम्ही एक्झाम हॉलमध्ये बसलेत आणि तुमची एक्झाम फक्त आणि फक्त 2 तासातच पूर्ण झाली आणि तुम्ही जर इन्व्हिजिलेटरच्या किंवा सपोर्ट स्टाफच्या मागे लागताय की मला आता बाहेर जायचंय, तर असं पॉसिबल नाही. तुम्हाला 3 तास तिथेच बसावं लागेल सिस्टम समोर, आणि जोपर्यंत ते 3 तास कंप्लीट होत नाही आणि तुमची एक्झाम ऑटो सबमिट होत नाही, तुम्ही एक्झाम हॉलच्या बाहेर जाऊ शकत नाही. सो हे होते ओव्हरऑल रूल्स. याच्या व्यतिरिक्त आय विल सजेस्ट की कुठल्याच अशा गोष्टी सोबत कॅरी करू नका ज्याच्याने तुम्हाला प्रॉब्लेम होईल. फॉर एक्झाम्पल स्मार्ट वॉचेस, मोबाईल फोन्स, कॅल्क्युलेटर्स, लॉक टेबल. तुम्हाला लॉक टेबल तुमच्याच लॅपटॉपवर, कम्प्युटरवर, सिस्टीमवर तिथे बघायला मिळेल. एक इम्पॉर्टंट गोष्ट, जेव्हाही तुम्ही तुमच्या सिस्टीमवर बसा, एक गोष्ट नक्की चेक करा की त्या सिस्टीमवर तुमचं नाव आणि तुमचा फोटो तिथे असेल, तरच तुम्ही त्या सिस्टीमवर बसा. एल्स जर तुम्हाला तिथे डिटेल चुकीच्या दिसत असतील तर तुमच्या इन्व्हिजिलेटरला नक्की कॉन्टॅक्ट करा. आता या होत्या ओव्हरऑल रूल्स जे तुम्ही सीईटी सेलच्या एक्झामिनेशन मध्ये, एमएससी सीईटी एक्झामिनेशन मध्ये जाण्याच्या अगोदर तुम्हाला माहित असले पाहिजे, किंवा एक्झाम हॉलमध्ये जाण्याच्या अगोदर तुम्हाला माहित असले पाहिजे. तुम्हाला अजून कुठलाही डाऊट असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये मला सांगू शकता. आणि हा, प्रेप सीईटीला नक्की सबस्क्राईब करा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा स्वतःचा एमएसटी सीईटीचा एक्सपिरियन्स पूर्ण एक्सप्लेन करणार आहे, कारण मी सुद्धा एमएसटी सीईटी एक्झाम दिलेली आहे. सो माझा एमएसटी सीईटीचा पूर्ण एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगेल. हे सुद्धा सांगेल की तुम्ही एक एक्झाम जी आहे ती पूर्ण टॅकल कशी करू शकता, क्वेश्चन पेपर मधून कसे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, आणि प्रेप सीईटीला नक्की सबस्क्राईब करा.